हॅलो एव्हरीवन. आत्ताचा आपला टॉपिक आहे प्रॉब्लेम ऑन एजेस. सो प्रॉब्लेम ऑन एजेस हा तुम्हाला व्हरायटीमध्ये येऊ शकतो. ह्याचा बेसिकली वेटेज जे आहे ते 1-2 मार्कांचं आहे सगळ्या एक्झाम्समध्ये. आणि असा प्रॉब्लेम आहे, असे क्वेश्चन्स असतात की मोस्ट ऑफ द टाईम प्रत्येक एक्झाममध्ये येतातच. सो एक प्रश्न असू दे किंवा 2 प्रश्न असू दे, येऊ शकतात. ओके, सो प्रॉब्लेम ऑन एजेस हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला ॲव्हरेजच्या माध्यमातून विचारला जाऊ शकतो, रेशोच्या माध्यमातून विचारला जाऊ शकतो, इनफॅक्ट तुम्हाला इक्वेशनच्या माध्यमातून पण विचारला जाऊ शकतो. ओके, सो आपण सॉल्व करूया. ओके, प्रश्न असा आहे, रेशो रिलेटेड आहे. ए आणि बीचे सध्याचे वय 3:4 आहे. 4 वर्षानंतर त्यांचे वय 5:6 या प्रमाणात होणार आहे. तर बीचे सध्याचे वय काढा. तुम्ही जर रेशो प्रपोर्शनची व्हिडिओ बघितलीत ना, तर आपण त्या शॉर्टकटनीच जाऊया. सो A:B त्याने रेशो काय दिला आहे की सध्याचा वयाचा रेशो म्हणजे प्रेझेंटचा रेशो काय दिला आहे, 3:4 दिला आहे. ओके, 4 वर्षानंतर त्यांचे वय किती होणार आहे, 5:6 या रेशोमध्ये होणार आहे. ओके, 5:6 या रेशोमध्ये होणार आहे. आता नेहमी मी काय सांगते, साईड डिफरन्सेस चेक करा. सो साईड डिफरन्सेस बघूया. इथे कितीने रेशिओ वाढला आहे, 2 युनिटने वाढला आहे. म्हणजे आधी समजा वय रेशोच्या कंपॅरेटिव्हली बघूया. आधी समजा वय एचा 3 युनिट होतं, तर आत्ता काय आहे, 5 युनिट आहे. ओके, आणि बीचं आधी वय 4 युनिट होतं, आता आहे 6 युनिट. म्हणजे कितीने वय वाढलं आहे, 2 युनिटने वाढलं आहे. 2 युनिटने वय का वाढलं आहे बघा, कारण त्यांच्यामध्ये 4 वर्षानंतर म्हणजे 4 वर्ष ॲड झाली आहेत. ओके, बघा, जेव्हा 3 युनिट वय होतं त्याच्यानंतर 4 वर्ष झाली, 4 वर्षानंतर एचं वय काय झालं आहे, 5 युनिट झालं आहे. ओके, म्हणजे जे 2-2 युनिट वाढलेत दोन्ही साईडला, एच्या वयामध्ये पण 2 युनिट वाढलेत आणि बीच्या वयामध्ये पण 2 युनिट वाढलेत. ते का वाढलेत, कारण त्याच्यामध्ये 4 वर्षाचा फरक झाला आहे. ओके, किती झाला आहे, 4 वर्षाचा फरक झाला आहे. म्हणजे आपण एका युनिटची व्हॅल्यू काढून घेऊया. एका युनिटची व्हॅल्यू काय येईल, ह्या 4ला 2ने भाग द्या, किती येईल, 2 वर्ष. ओके, 2 वर्ष. आपल्याला काय काढायचं आहे, बीचे सध्याचे वय काढा. आता बीचा पहिला रेशो आहे तो प्रेझेंटचा आहे म्हणजे सध्याचा आहे, आणि नंतरचा आहे तो 4 वर्षानंतरचा आहे. मग आपण प्रेझेंटचाच घेऊया. किती युनिट आहे, 4 युनिट आहे. ओके, म्हणजे बीचं सध्याचं वय काय असणार आहे, 4 × 2 दॅट इज 8 इयर्स, 8 वर्ष. ओके, काय असणार आहे, 8 वर्ष. म्हणजे बी किती वर्षाचा आहे, 8 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे, 8 वर्षाचा आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे बघा, राज आणि यशचा प्रश्न आहे. राज आणि यश. ओके, राज आणि यश यांचे सध्याचे वय हे 5:6च्या प्रमाणात आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे नवीन गुणोत्तर हा 8:10 असेल. ओके, तर वर्तमान राजचे वय हे शोधायचं आहे. बघा, राजचे सध्याचे वय किती होते, 5:6 होते, आणि नंतर 2 वर्षानंतरचा गुणोत्तर काय आहे, 8:10 आहे. ओके, 8:10 आहे. आता एकदा लक्ष द्या. आता जेव्हा तुम्ही साईड डिफरन्सेस चेक करता तेव्हा इथे किती आहे, 3 युनिट आहे, बरोबर. इथे किती आहे, 4 युनिट आहे. साईड डिफरन्स सेम नाही आहे. ओके, म्हणजे इथे आपली ट्रिक तर लागू होऊ शकत नाही. मग आपण काय करायचं, खालचा ह्या आपापसामधला रेशोच्या आपापसामधला डिफरन्स काढायचा आहे. इथे कितीचा डिफरन्स आहे, 2 युनिटचा डिफरन्स आहे. इथे किती डिफरन्स आहे, 1 युनिटचा डिफरन्स आहे, बरोबर. 1 युनिटचा डिफरन्स आहे. 5 आणि 6मध्ये 1 युनिटचा डिफरन्स, 8 आणि 10मध्ये 2 युनिटचा डिफरन्स. मग काय करायचं, खालचा जो डिफरन्स आहे तो वरती गुणायचा, वरच्या रेशोला गुणायचा. ओके, म्हणजे खालचा डिफरन्स किती आहे, 2, वरच्या रेशोला गुणूया. सो राज आणि यशचा नवीन रेशो कसा असणार आहे, 5×2 = 10 आणि 6×2 = 12. ओके, आता काय करायचं, खालून वरती गुणून तर झालं आहे, आता वरून खाली गुणायचं. वरच्या डिफरन्सने खालच्या रेशोला गुणायचं. सो 8×1 = 8 आणि 10×1 = 10. आता दोघांचे डिफरन्सेस बघा, साईड डिफरन्सेस. इथे कितीचा फरक आहे, 2 वर्षाचा फरक आहे. इथे कितीचा फरक आहे, 2 वर्षाचा फरक आहे. ओके, सॉरी 2 युनिटचा फरक आहे. इथे पण 2 युनिटचा फरक आहे. आता तुम्हाला साईड डिफरन्स सेम भेटले. आता जेव्हा तुम्हाला उत्तर काढायचं असतं, काय काढायचं आहे, वर्तमान राजचे वय शोधा.
वर्तमान रातचे वय कुठल्या रेशोवर शोधणार तुम्ही? ह्या दुसऱ्या नवीन जो रेशो काढलाय त्याच्यावरती शोधणार. तुम्ही पहिल्या रेशोवरती उत्तर काढायला जायचं नाही. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, मग आता बघा आपण काय करूया, दोन युनिट आपण काढून घेतलेत सेम आलेले. ते का सेम आहेत? कारण त्यांच्यामध्ये 2 वर्षाचा फरक झाला आहे. म्हणजे 2 युनिट म्हणजे 2 वर्ष आपण लिहू शकतो, बरोबर. 2 युनिट म्हणजे 2 वर्ष लिहू शकतो. म्हणजे 1 युनिटची व्हॅल्यू काय झाली? 1च होणार. मग आपल्याला काय काढायचं आहे? वर्तमान रातचे वय. वर्तमान पहिला रेशो होता, सो रातचे वय किती असणार आहे? 1. जर 2 युनिट म्हणजे 2 वर्ष, तर मग 10 युनिट म्हणजे किती होतील? 10 वर्ष. म्हणजे रातचे वय काय असणार आहे? 10 वर्ष. ओके, नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. नेक्स्ट बघा, ए आणि बीचे सध्याचे वय किती आहे? गुणोत्तर आहे 2:3. आणि 5 वर्षानंतर ओके, आणि 5 वर्षानंतर वयोगटातील गुणोत्तर किती असणार आहे? वयोगटातील नंतरचा गुणोत्तर काय असणार आहे? 3:4 असणार आहे. असणार आहे. ओके, बघा ए आणि बीच्या सध्याच्या वयोगटातील गुणोत्तर अनुक्रमे 2:3 आहे आणि 5 वर्षानंतर वयोगटातील गुणोत्तर हा 3:4 होणार आहे. बघा साईड डिफरन्सेस चेक करा नेहमीप्रमाणे. साईड डिफरन्सेस पटापट चेक करायचे. इथे आणि इथे कितीनी वाढतोय? एका युनिटनी रेशो वाढतोय. एका युनिटनी रेशो का वाढतोय? कारण त्यांच्या ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या वयामध्ये पण 5 वर्षाचा फरक होतोय म्हणून, बरोबर. ॲक्च्युअलमध्ये पण 5 वर्षाचा फरक होतो आहे, कारण बघा 5 वर्षानंतर त्यांच्या वयोगटातील गुणोत्तर 3:4 असणार आहे. ओके, म्हणजे 5 वर्षाचा फरक तर झाला ना. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 5. आपल्याला काय काढायचं आहे? बीचे सध्याचे वय. सध्याचे वय म्हणजे सध्याचा रेशो घ्यावा लागेल. सध्याच्या रेशोमध्ये बीचा किती युनिट आहे? 3 युनिट आहे. जर एका युनिटची व्हॅल्यू 5 आहे तर 3 युनिटची व्हॅल्यू किती असेल? 3 × 5 म्हणजे बीचे सध्याचं वय किती असणार आहे? 15 वर्ष. 15 वर्ष. ओके, चला नंतर घेऊया. बघा सध्या ए हा बी पेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. जर 4 वर्षापूर्वी त्यांचे वय 1:2 ह्या प्रमाणात असेल तर बीचे सध्याचे वय किती? बघा ए आणि बीचा रेशो काय आहे? A:B चा रेशो त्यांनी काय दिला आहे? 1:2 दिला आहे. 1:2 दिला आहे. ओके, त्यांनी काय सांगितलं आहे की ए हा बीपेक्षा कितीनी लहान आहे? 8 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे? 8 वर्षांनी. आता तुम्ही रेशोमध्ये बघितला तर रेशोमध्ये बघून पण तुम्हाला कळते की एचा रेशो कमी आणि बीचा जास्त आहे. म्हणजे रेशोमध्ये पण बघून कळते की अरे ए लहान आहे. तर तो किती लहान आहे? बीपेक्षा किती युनिटली लहान आहे? 1 युनिटली लहान आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये तो कितीनी लहान आहे? 8 इयर्सनी लहान आहे. ओके, 8 इयर्सनी लहान आहे. ओके ओके, म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 8 वर्ष. तर तुम्हाला काय काढायचं आहे? बीचं सध्याचं वय किती? बीचं सध्याचं वय. बीचे युनिट किती आहेत? 2 युनिट आहेत. म्हणजे बीचं काय वय होणार आहे? 2 × 8 दॅट इज 16 वर्ष. ओके, 16 वर्ष. पण हा जो रेशो आहे तो कधीचा आहे? जर 4 वर्षापूर्वी त्यांचे वय 1:2 प्रमाणात होते. म्हणजे हा रेशो जो आहे तो कितीचा आहे? 4 वर्षाचा आधीचा आहे. आणि आपल्याला सध्याचं वय काढायचं आहे. मग सध्या त्याचं काय होणार आहे वय? त्याच्यामध्ये 4 ॲड केले तर सध्याचं वय होईल, बरोबर. जर मी म्हणते की 4 वर्षापूर्वी माझं वय 16 होतं तर मग आज किती आहे? 20 असणार. तसंच 4 वर्षापूर्वीचं वय ह्याचं 16 आहे तर मग आज किती असणार? 20 वर्ष. ओके, म्हणजे बी किती वर्षाचा आहे? 20 वर्षाचा आहे. ओके, चला नेक्स्ट घ्या. 5 सदस्यांच्या कुटुंबाची सरासरी वय किती आहे? 24 वर्ष आहे. किती आहे? 24 वर्ष. ओके, सर्वात तरुण सदस्य 12 वर्षांचा असल्यास उर्वरित 4 सदस्यांची सरासरी वय शोधा. 5 जणांचं सरासरी वय किती आहे? 24 आहे.
म्हणजे 5 जणांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? बेरीज किती असणार आहे? 120. बरोबर, 120. आता एवढं मला माहिती आहे की 120मध्ये 5 जणांचं वय आहे. कोण 50 वर्षाचं असेल, कोण 60 वर्षाचं असेल, कोण 30 वर्षाचं असेल, कोण 12 वर्षाचं आहे, कोण 18 वर्षाचं असेल. हे मला माहिती नाही की कोणाचं काय वय आहे, पण मला माहिती आहे की 5 जणांचा वयाची जर बेरीज मी केली तर ती 120 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं आहे, सर्वात तरुण सदस्य हा 12 वर्षांचा आहे आणि त्याला काढून टाकायचे, कारण मला उर्वरित 4 सदस्यांच्या वयाची सरासरी शोधायची. हा 12 वर्षाचा आहे, त्याला काढून टाकली म्हणजे किती वय मिळालं मला? 108. बरोबर. आता मला एवढं माहिती आहे की हे 108मध्ये किती जण आहेत? 4 लोक आहेत आणि त्यांचीच सरासरी काढायची आहे. किती? 4 जण आहेत. आता ॲव्हरेजचा फॉर्म्युला माहिती आहे ना सगळ्यांना? ॲव्हरेज म्हणजे काय? सम अपॉन टोटल नंबर. सम अपॉन टोटल नंबर. ओके. सो 108 काय आहे? 4 जणांची बेरीज आहे. टोटल नंबर लोक किती आहेत? 4 जण आहेत. आता सरासरी काढा. हे सॉल्व्ह केलं की उत्तर किती येईल? 27. सो 4 जणांच्या वयाची सरासरी किती असणार आहे? 27. ओके. हा आहे प्रश्न. बघा, नेक्स्ट घ्या. एचे सध्याचे वय बीच्या दुप्पट आहे. ओके. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? 25 होती. ओके. सतत त्यांचे सध्याचे वय किती आहे? ओके. बघा, समजा आपण बीचं वय पकडूया एक्स, तर त्यांनी काय सांगितलं? एचे सध्याचे वय बीच्या दुप्पट आहे. म्हणजे एचे काय होणार आहे? 2x होणार आहे. बीच्या दुप्पट आहे ना. ओके. अजून त्यांनी काय सांगितलंय? हे त्याने दिले सध्याच्या वयाचा, ज्याच्यामध्ये बीचं वय जर एक्स असेल तर एचं वय हे दुप्पट असणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं आहे? 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? 25 होती. ओके. आता आपले जे आपण एक्स आणि 2x घेतलेत, हे सध्याच्या वयाचं त्यांचं आपण वय घेतलं आहे. ओके. सध्याच्या वयांची त्यांची व्हॅल्यू घेतली. आता आपल्याला काय सांगितलं की 10 वर्षापूर्वी म्हणजे ह्या 2x मला 10 वर्ष घालवावी लागतील, कारण 2x हे सध्याचं वय आहे आणि त्यांनी सांगितलं काय? 10 वर्षापूर्वी म्हणजे 2x - 10 आणि x - 10 बीच्या वयातनं पण मला 10 वर्ष घालवायला लागतील. 10 वर्षापूर्वी ह्या दोघांची बेरीज किती होती? 25 होती. ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती होती? 25 होती. ओके. आता सॉल्व्ह करून घेऊया. x + 2x झाले 3x. ओके. हे झाले 20. 20 आता आपण त्या साईडला घेऊया. सो झाले 25 + 20. एक्सची व्हॅल्यू किती आली? 45 / 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 15. ओके. एक्सची व्हॅल्यू आली 15. ओके. आपल्याला काय शोधायचं होतं? त्यांचे सध्याचे वय किती आहे? बीचं वय काय पकडलेलं आपण? एक्स. एक्सची व्हॅल्यू 15 आहे म्हणजे बीचं वय 15 आहे. एची व्हॅल्यू काय पकडली होती आपण? 2x. म्हणजे किती होणार? 15 × 2 म्हणजे झाले 30 वर्ष. याचा अर्थ बी 15 वर्षाचा आहे आणि ए 30 वर्षाचा आहे. ओके. प्रश्नाप्रमाणे आपण काय केलं? 10 वर्षापूर्वीची बेरीज दिलेली होती ना, मग 10 वर्षापूर्वी जर माझं वय आज 30 वर्ष आहे तर 10 वर्षापूर्वी माझं किती होणार? 20 होणार ना. म्हणजे मला 10 वर्ष ती घालवावी लागणार क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. तसंच ह्यांच्या सध्याच्या वयातनं मी दोघांच्याही वयातनं जेव्हा 10 वर्ष काढेन तर तेव्हा माझी बेरीज 25 येणार आहे. 2x + xची बेरीज 25 नाही तर 10 वर्षापूर्वी, यासाठी 10 वर्ष मला घालवावी लागली. ओके. असं आहे. नंतरचा प्रश्न आहे, वडील सध्या आपल्या मुलाच्या तिप्पट वयाचे आहेत. 15 वर्षानंतर ते त्या मुलापेक्षा दुप्पट वयाचे होतील. ओके. 15 वर्षानंतर ते त्या वयाच्या दुप्पट वयाचे होतील तर त्यांचे वर्तमान वय शोधा. बघा, आपण पकडूया की सनचं एज म्हणजे जो मुलगा आहे त्याचं एज हे एक्स आहे. ओके. आणि मग आपण फादरचं एज पकडूया. ओके. फादरचं एज आपण काय पकडणार?
3x पकडणार कारण त्यांनी दिले तिप्पट आहे. ओके, 15 वर्षानंतर एक्समध्ये पण 15 ॲड होणार आणि 3x पण 15 ॲड होणार. एकाचंच वय वाढणार नाही आहे, दोघांचंही 15 वर्षानंतर वाढणार आहे. ओके, 15 वर्षानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, ते त्याच्या मुलापेक्षा दुप्पट वयाचे होतील. ओके, मुलाचं वय दुप्पट होणार आहे त्यांच्यापेक्षा. ओके, म्हणजे आपण काय करूया, हे 2x+15 घेऊया कारण हे दुप्पट होणार आहे आणि 3x+15. ओके, आता इक्वेशन सॉल्व करूया आपण. हे आले 2x+30 = 3x+15. तसेच एका साईडला नेऊया आपण व्हॅल्यू, 3x - 2x करू आणि हे 30 - 15 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 15. म्हणजे मुलगा किती वर्षाचा आहे, मुलग्याचं वय आपण किती पकडलं होतं, एक्स पकडलं होतं. सो मुलगा किती वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. आणि त्याचे जे वडील आहेत ते किती होते, 3x होते. 3x म्हणजे 15 × 3 म्हणजे 45 वर्षाचे आहेत ते. ओके, हे आहे आपलं सोल्युशन. नेक्स्ट बघा, आजोबा आपल्या नातवापेक्षा 6 पट मोठे असतात. ते त्याच्यापेक्षा 60 वर्षांनी मोठे आहेत. तर सध्याचे वय शोधा. ओके, बघा, जर तो नातू आहे त्याचं वय आपण पकडूया x, तर त्याचे आजोबा किती असणार आहेत, आजोबा किती दिलेले आहेत, 6 पट दिलेले आहेत म्हणजे ते असणार आहेत 6x. त्यांचं वय किती असणार आहे, 6x. बरोबर. ओके, नंतर काय दिलेलं आहे त्यांनी, ते त्यांच्यापेक्षा 60 वर्षांनी मोठे आहेत. म्हणजे हे जे 6x आहेत आजोबा, ते किती, एक्सपेक्षा 60 वर्षांनी मोठे आहेत. ओके, एक्सपेक्षा 60 वर्षांनी मोठे आहेत. हे सॉल्व करून घेऊया. 6x - x = 60 म्हणजे राहिला इथे 5x = 60 आणि एक्सची व्हॅल्यू किती आली, 60 / 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 12. ओके, म्हणजे जो नातू आहे त्याचं वय किती असणार आहे, एक्स आहे ना, म्हणजे नातू किती आहे, 12 वर्षाचा आहे. आणि आजोबा किती असणार, आजोबांचं वय किती आपण पकडलेलं, आजोबांचं वय आपण पकडलेलं 6x. ओके, 6x म्हणजे किती, 6 × 12 म्हणजे 72 वर्ष. ओके, आजोबा किती वर्षांचे आहेत, 72 वर्षांचे आहेत. हा आहे प्रश्न. बघा, आई सध्या तिच्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. ओके, म्हणजे जर आपण ती मुलगी आहे तिचं वय जर x पकडलं तर मग तिची आई किती असणार आहे, 5 पट आहे म्हणजे 5x असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर म्हणजे मुलीचं वय पण 4 वर्षांनी वाढणार आहे आणि आईचं वय पण 4 वर्षांनी वाढणार आहे. 4 वर्षानंतर ती तिच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट असेल, मुलीच्या वयाच्या तिप्पट असेल. कोण, तिची आई. ओके, सो मुलीच्या वयाच्या तिप्पट तिची आई असणार आहे. ओके, तर त्यांचं वर्तमान वय शोधा. ओके, सो आता सॉल्व करूया. हे आले 3x + 12 = 5x + 4. म्हणजे हे 5x एका साईडला आणूया, -3x = 12 - 4. ओके, म्हणजे 2x ची व्हॅल्यू आली 8.
म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 4. म्हणजे मुलीचं वय किती पकडलेलं, एक्स पकडलेलं होतं, म्हणजे मुलगी किती वर्षाची आहे, 4 वर्षाची आहे. आणि आईचं वय काय होतं 5x होतं, म्हणजे 5 × 4. आई किती वर्षाची आहे 20 वर्षाची आहे. ओके, हा होता तुमचा प्रश्न. ओके, सो अशा पद्धतीने इक्वेशन्समध्ये म्हणजे फ्रेम करून ॲव्हरेजमध्ये आणि रेशोमध्ये तुमचा प्रॉब्लेम ऑन एजेस येऊ शकतात. येस, हॅव अ गुड डे.